नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मोत्याचे गोपद्म। हे गोपद्म आपण रोज देवासमोर मांडू शकतो किंवा संक्रांतीचं वाण म्हणूनही देऊ शकतो किंवा एखाद्या सवाष्णीला आपण ओटी म्हणूनही देऊ शकतो। लागणारे साहित्य बघूया। तंगूस, हे लाल कलरचे मणी, पांढऱ्या कलरचे मणी, कात्री आणि सुई। हे मणी मी 5 नंबर मोती घेतले आहेत। सुईमध्ये तंगूस पोहून घेऊया आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा 6 पांढऱ्या कलरचे मणी घालूयात। 1 2 3 4 5 आणि 6। हे 6 मणी घातल्यानंतर खाली अशी गाठ मारून घेतलेली आहे आणि जो शेवटचा मणी आहे खालचा, त्याच्यामधनं सुई अशी काढून घ्यायची आणि त्याचं एक गोल तयार करून घ्यायचं। हे असे गोल एक तयार करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये पुन्हा 16 मणी घालायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16, असे 16 मणी ओवून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये असे 16 मणी ओवल्यानंतर हे 10 मणी सोडायचे आणि हे इकडचे 6 मणी घ्यायचे। हे 10 सोडून द्यायचे आणि हे 6 मणी घ्यायचे शेवटचे दुसऱ्या साईडचे। म्हणजे थोडक्यात हा 11वा मणी, त्याच्यामधनं सुई असे उलट्या दिशेने घालायची आणि एक गोल सर्कल करून घ्यायचं। असे एक गोल झाल्यावर त्यानंतर ही सुई पुढचा जो मणी आहे त्याच्यामधनं काढून घ्यायची। आता त्याच्यामध्ये पुन्हा एक लाल मणी घालायचा, एक लाल मणी घालायचा। आता हा लाल मणी घातल्यानंतर हा इकडच्या साईडला हे 2 सोडायचे आणि हा तिसऱ्यामधून अशी सुई अशी बाहेरच्या दिशेला काढून घ्यायची आणि असं जॉईंट करून घ्यायचं। पुन्हा ही सुई जरा घट्ट ओढून घ्यायची, इकडं अशी घालून घ्यायची आणि तिथं गाठ मारून घ्यायची। असं झाल्यानंतर इथं गाठ मारून घ्यायची। हे अशी गाठ मारून घ्यायची आणि दोरा कापून टाकायचा। आता आपण तिकडची जी पट्टी असते ना ती कशी तयार करायची ती बघूया। त्यासाठी पहिल्यांदा 4 लाल कलरचे मणी घेतले। हे 4 कलरचे असे 4 लाल कलरचे मणी घेतले। शेवटचा जो चौथा आहे त्याच्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि असे एक 4चे फूल तयार करून घ्यायचं। आता नंतर 3 पांढरे मणी घ्यायचे। आता ज्या मोत्यामधनं सुई
हे दोरा बाहेर आलेला आहे हां, त्याच्यातूनच काय करायचं आहे, ही सुई आतमध्ये घालायची, त्याच्या विरुद्ध बाजूने घालायची, पण त्याच्या विरुद्ध बाजूने अशी सुई घालायची आणि असं दोरा ओढून घ्यायचा. हे असं. आता पुन्हा हे 1 आणि 2 हे दोरा सुई 1 आणि 2 मण्यामधनं काढून घ्यायचा. सोडून घ्यायचं. हे असे पुन्हा 3 पांढरेच घ्यायचे. तीन पांढरे मणी घेतली. पुन्हा ह्याच्यामध्ये ह्या आता जिथं वायर आहे त्याच्या विरुद्ध बाजूने हे करून घ्यायचं. पुन्हा हे दोरा 1 आणि 2 बाहेर काढून घ्यायचा. हे असे 7 करून घ्यायचे. हे बघा मैत्रिणींनो, हे पांढऱ्या हे जे 7 करून घेतलेत फुलं. 1 2 3 4 5 6 7. आता 8वं करताना काय करायचं, एक पांढरा मणी घालायचा पहिल्यांदा, एक लाल घालायचा आणि पुन्हा एक पांढरा घालायचा. आणि हे मगाशी केलं तसंच ही वायर आहे त्याच्या विरुद्ध बाजूने हे काढून घ्यायचं. पुन्हा तसंच 1 आणि 2 ह्या सुई वरच्या बाजूने घ्यायची. आता इथं तिन्ही पण लाल मणी घालून घ्यायचे. हे असं आणि हे गाठ मारून घ्यायचे. अशा रीतीने मैत्रिणींनो हे 4 गोपद्म आणि त्याच्या शेजारी 2 काड्या केल्या आहेत. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.